मुंबई पालिकेमध्ये मनसे भाजप सोबत जाणार नाही असं स्पष्टीकरण स्वतः राज ठाकरेंनी दिलंय। भाजप सोबत जायच्या चर्चा राज ठाकरेंनी खोडून काढलेल्या आहेत। मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर बोलताना राज ठाकरेंनी भाजप सोबत जायच्या शक्यता फेटाळून लावल्या। आपल्यासोबत प्रणाली कापसे जोडल्या गेलेल्या आहेत। प्रतिनिधी प्रणाली कापसे, प्रणाली, आपण पाहतोय की राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, आता ते भाजप सोबत जाणार नाहीत। अधिक माहिती तपशिलात। सकाळपासून अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत की भाजप मनसे जे आहे ते भाजपला समर्थन देईल किंवा भाजप बरोबर जाईल। या सगळ्या शक्यतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतःहूनच नाकारलेल्या आहेत किंवा त्यांनी एक प्रकारे सांगितलेलं आहे की असं होणार नाही। त्यांनी नकार दिलेला आहे या सगळ्या गोष्टींना। कारण सकाळपासून ज्या बातम्या येत होत्या त्यामध्ये सातत्यानं असं सांगितलं जात होतं की भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला मनसे समर्थन देईल किंवा मनसे ज्यावेळेला महापौरांची निवडणूक होईल त्यावेळेला ते अनुपस्थित राहतील, अशा पद्धतीने भाजपला फायदा होईल अशा पद्धतीचं वर्तन हे मनसेकडनं केलं जाईल। अप्रत्यक्षपणे भाजप समर्थन देईल अशा पद्धतीच्या बातम्या सकाळपासून येत असल्यामुळे स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्या खोडून काढलेल्या आहेत आणि राज ठाकरे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की अशा स्वरूपाची कुठलीही कृती ही मनसेकडनं होणार नाही। मी स्वतः सांगतो आहे की असं काहीही नाही असं राज ठाकरे यांनी सांगितलेलं असल्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये मनसे भाजपला समर्थन देईल या पद्धतीच्या ज्या काही बातम्या येत होत्या त्या बातम्यांवर स्वतःच राज ठाकरे यांनी पूर्ण विराम दिल्याचं आपल्याला बघायला मिळेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी प्रणाली। नेमकं राज ठाकरे काय म्हणाले आहेत आपण त्यांच्याच शब्दात ऐकूया। सध्या चालते मुंबई पुन्हा 36 तासामध्ये 12 मुलं बेपत्ता झाली आहेत, 8 मुली दरम्यान संजय राऊतांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे। अजित पवारांचा पक्ष आता गोयल आणि पटेल आणि पारेख यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे। अजितदादांचा पक्ष हा मराठमोळ्यांचा होता असा टोलाही त्यांनी लगावलाय। अजितदादांचा पक्ष हा आता पवार पाटलांचा पक्ष राहिलेला नाही, हे आम्ही कालही सांगितलं। तो आता गोयल, पटेल, पारेख बरं का ह्यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे। शहा, मोदी, अजितदादांचा पक्ष हा असल मराठमोळ्या चेहऱ्याचा पक्ष होता। म्हणजे तो मूळ पक्ष शरद पवार साहेबांचा, अर्थात मूळ पक्ष शरद पवार साहेबांचा, ते डाके जरूर टाकून तो अमित शहानी त्यांच्या हातात दिला आणि स्वतःचं लेबल त्या पक्षाला लावला। आता राष्ट्रवादी पक्ष हा सुनेत्राताई पवारांच्या नेतृत्वात चालतोय, त्याच्यामुळे संजय राऊत तुमचं पोट दुखतंय। संजय राऊतांना अपेक्षा होती की सुनेत्राताईंकडे नेतृत्व न येता आणखी कुणाकडे तरी नेतृत्व यावं, यासाठी संजय राऊत प्रयत्नशील होते। त्यामुळे विनाकारण मराठी अमराठी करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत। तारिक अनवर किंवा पीए संगमा हे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष असताना तुमचं पोट दुखलं नव्हतं का?